5 ऑगस्ट रोजीची घटना. भरत अहिरे नावाच्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा मालाडच्या एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याचा अपघात झाला असल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये जवळपास 20 दिवस उपचार सुरू होते. परंतु या अपघाताबाबत त्याच्या घरच्यांना एक वेगळा संशय येत होता. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनी चौकशी केली असता भरतचा अपघात झाला होता. याबद्दल पोलिसांना कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे ही हत्या असू शकते हा पोलिसांचा संशय बळावला. परंतु त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी चौकशी केली असता भरतनेही माझा अपघातच झाला आहे असे सांगितले होते. पण 5 तारखेला भरतचा मृत्यू झाला असताना पोलिसांनी भरतच्या 13 वर्षीय मुलीचा ज्यावेळी जाब घेतला त्यावेळी सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. नमस्कार, आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व. तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच गुन्हेगारी क्षेत्रातील नवनवीन घटना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. मुंबईच्या गोरेगाव येथे अहिरे दाम्पत्य राहत होतं. भरत अहिरे आणि राजश्री अहिरे हे आपल्या 3 लहान मुलांसोबत तेथे राहत होते. त्यांची मोठी मुलगी 13 वर्षाची होती. तर भरत व राजश्री दोघेही मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. काही दिवसांनी भरतचा एका मालाडच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि त्याला कारण म्हणजे त्याच्या गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये अपघात झाला असल्याचे त्याची बायको राजश्री सांगत होती. अपघात झाला तरी भरतची बायको राजश्री त्याला हॉस्पिटलमध्ये न जाता घरी घेऊन आली होती. भरतला खूप त्रास होत असूनही ती त्याला ॲडमिट करत नव्हती. तेव्हा त्यांची 13 वर्षाची मुलगी हिने आपल्या नातेवाईकांना कॉल करून याची माहिती दिली आणि मग त्या नातेवाईकांनी भरतला हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यावेळी भरतच्या नातेवाईकांनी राजश्रीला भरतला दवाखान्यात का नेलं नाही म्हणून जाब विचारला असता त्यावर राजश्री म्हणाली की जखमा हलक्या असल्याने मी घरगुती उपचार करून बऱ्या होतील म्हणून मी त्यांना घरीच ठेवले. परंतु या सगळ्या घटनेनंतर भरतच्या भावाला राजश्रीबद्दल संशय आला. भरतची मुलगी किशोरी हिच्या माहितीनुसार अपघातानंतर राजश्रीने बाबांना घरी आणून एका खोलीत कोंडून ठेवलं. बाबांना खूप त्रास होत होता, त्यांना उलट्याही होत होत्या. तेव्हा मी आईला विचारलं की बाबांना असं का होतंय, त्यांना आपण दवाखान्यात घेऊन जाऊया. तरी आईने माझं ऐकलं नाही, अशी माहिती किशोरीने आपल्या चुलत्याला दिली. त्याच अवस्थेमध्ये 3 दिवस त्याला घरी का ठेवलं हा प्रश्न तिच्या भावाला पडला. त्यानं याबाबत आरे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तरीही भरतचा अपघात झाल्याचा कोणताही क्लू पोलिसांना सापडत नव्हता. ज्या गाडीवरून भरत गेला होता त्या गाडीला कुठेही साधा क्रॅश सुद्धा आला नव्हता. यावरून पोलिसांना अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला. चौकशीला सुरुवात केली असता याबाबत पोलिसांनी भरतच्या नातेवाईकांना विचारणा केली. तसेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या भरतलाही विचारले असता भरतनेही माझा अपघात झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसही विचारात पडले. अपघाताच्या कोणत्याही खुणा नसताना अपघात कसा झाला हे पोलिसांनाही समजत नव्हते. 5 ऑगस्ट रोजी भरतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा पोलिसांनी पुन्हा भरतच्या घरच्यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी भरतची मोठी 13 वर्षाची मुलगी हिची चौकशी केली असता त्यातून एक सर्वांना हादरवणारं सत्य समोर आलं. त्यामुळे त्या प्रकरणामागील एका मोठ्या कटाचा उलगडा झाला. किशोरीने पोलिसांना सांगितले की 15 जुलैच्या रात्री 2 माणसं माझ्या वडिलांना मारत होती. त्यावेळी माझी आई तिथेच उपस्थित होती. तरीही तिने त्या 2 माणसांना अडवलं नाही, हे मी पाहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी राजश्रीचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून राजश्री ही चंद्रशेखर नावाच्या एका व्यक्तीसोबत सतत फोनवर बोलत असल्याचे पोलिसांच्या समोर आले. पोलिसांनी राजश्रीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेल्या सर्व घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. राजश्रीला लग्नाच्या आधीपासूनच महागडे कपडे, दागिने, मोठं घर, मोठी गाडी या गोष्टींची आवड होती. यावरून कधीकधी राजश्री व भरत यांच्यात वाद होत असत. राजश्रीचा स्वतःचा मेकअप आर्टिस्टचा व्यवसाय असल्याने तिचे सतत बाहेर येणे जाणे असायचे. त्यातून तिची ओळख्या वाढत गेल्या. त्यातूनच तिची चंद्रशेखरशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचं फोनवर बोलणं सुरू झालं. ते एकमेकांना भेटू लागले आणि बाहेर फिरायलाही जाऊ लागले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. आपल्या लहान मुलांना घरातच सोडून चंद्रशेखरबरोबर बाहेर काम क्रीडा करायला ती जात होती. त्यावेळी भरतने तिला तू रोज मुलांना घरी सोडून बाहेर कुठे जातेस असे विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यातून भरतला राजश्रीबद्दल संशय येऊ लागला. राजश्री मुलांना घरी ठेवून कुठे रोज जाते हे पाहण्यासाठी भरतने तिचा गुपचूप पाठलाग केला. त्यावेळी त्याला राजश्री व चंद्रशेखर यांच्या अनैतिक संबंधाबद्दल समजले आणि हे पाहून भरतचा रागाचा पारा चढला. त्यावेळी भरतने राजश्रीला तिच्या नात्याबद्दल विचारले असता त्यांच्यात वाद सुरू झाला. भरतच्या या रोजच्या वादाला कंटाळून हे सर्व तिने तिच्या प्रियकराला म्हणजे चंद्रशेखर याला सांगितले.
चंद्रशेखरलाही भरत हा आपल्या संबंधातील अडथळा आहे असे वाटू लागले. आपल्या संबंधात येणारा अडथळा दूर करायचं आणि राजश्री आणि चंद्रशेखर यांनी ठरवलं. आणि त्यानंतर त्यांनी एक प्लॅन आखला. राजश्रीने भरत विरोधात हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आणि तिला वाटलं की यामुळे तिचा घटस्फोट होईल आणि भरत कायमचा आपल्यापासून दूर होईल. पण असं होत नव्हतं. आपल्या 3 मुलांकडे बघून भरत तिला घटस्फोट द्यायला तयार होत नव्हता. त्यावेळी मात्र राजश्रीने भरतला आपल्या मार्गातून कायमचं संपवायचं ठरवलं. भरतने राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर याला फोन करून, "तो आमच्यात संसारात विष घालवू नको आणि आम्हाला सुखाने राहू दे. तू राजश्रीचा नाद सोडून दे," असे सांगितले. आणि 15 जुलै रोजी संध्याकाळी त्याची समजूत काढण्यासाठी भरतने त्याला भेटायला बोलवले. त्यावेळी चंद्रशेखर व भरत यांनी आरे कॉलनीतल्या एकता नगर येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी भेटायचे ठरवले. रात्री 10 वाजता भेटण्याचे ठरवले. हे ठिकाण भरतच्या घरापासून जवळच होतं. भरत चंद्रशेखरला समजावण्यासाठी राजश्रीला घेऊन तिथे गेला. परंतु त्यावेळी चंद्रशेखर व राजश्री यांनी वेगळाच प्लॅन केला होता. भरतला बेदम मारहाण करायची म्हणजे तो आपल्या संबंधात अडथळा आणणार नाही असे त्यांना वाटत होते. त्यानुसार भरतला भेटायला चंद्रशेखर आपल्या रंगा नावाच्या मित्रासोबत आला आणि भरत ही राजश्रीला सोबत घेऊन तिथे गेला. तिथे गेल्यावर भरत व चंद्रशेखर यांच्यात वाद झाला व चंद्रशेखर व त्याचा मित्र रंगाने भरतला छातीत व पोटात लाथांनी व काठ्यांनी मारून बेदम मारहाण केली. त्यात भरत जबर जखमी झाला. हे पाहून आसपासचे लोक तिथे जमा झाले. त्यावेळी चंद्रशेखर व रंगा तेथून पसार झाले. भरतला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी त्याला घरी घेऊन गेले आणि एका खोलीमध्ये त्याला कोंडून ठेवलं. ज्यावेळी भरतच्या नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात ॲडमिट करायचं ठरवलं त्यावेळी राजश्रीने भरतला धमकी दिली की तू याबद्दल नातेवाईकांना काही सांगितलं तर तुझा हा दिवस शेवटचा दिवस असेल. त्यामुळे घाबरून भरतनेही आपला अपघात झाला असल्याचे पोलिसांना सांगितलं. परंतु त्यांच्या 13 वर्षाच्या किशोरी या मुलीने आपल्या बापाला आपल्या डोळ्यादेखत मारहाण होताना पाहिले आणि आपल्या बापाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लोकांचा पर्दाफाश केला आणि आपल्या वडिलांना तिने न्याय मिळवून दिला. परंतु राजश्री आता तुरुंगात असल्याने आणि वडील जिवंत नसल्याने 3 भावंड मात्र पोरकी झाली. अशा प्रकारे वासनेच्या आहारी जाऊन एका आईने आपले मुलं पोरकी केली आणि संसार उद्ध्वस्त केला. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन घटनेसह. तोपर्यंत सावध रहा आणि सतर्क रहा, कारण गुन्हा कधीही आणि कुठेही घडू शकतो. धन्यवाद.